यानंतर या मयूर चित्रांचे प्रकाशन करणारे कल्याणकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. बुद्धिरूपिणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. खरं तर व्यासपीठ एवढं मोठं आहे की व्यासपीठातल्या एका जरी व्यक्तीचा अनुभव कन्सिडर केला तरी तेवढं माझं वयसुद्धा पोहोचणार नाही. परंतु तरीसुद्धा दांगट सरांच्या माध्यमातून आणि वेदपाठक सरांनी आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या नव्या तरुणांना प्रकाशनाची संधी दिली त्याबद्दल मी वेदपाठक सरांचं सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो. आदरणीय सौमित्र सर आहेत इथे. खरं तर दांगट सर, वेदपाठक सर, आमचे समीर किंवा धुमाळे सर यांचं आमचं एक वेगळ्या पद्धतीने नातं आहे. ज्या मातीवर पावसाचं पाणी फार कमी पडतं परंतु त्या मातीतल्या हृदय प्रेमाने ओतप्रोत भरलेलं असतं अशा मराठवाड्यातल्या बीड शहरातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या जमिनीवरून आम्ही आलेलो आहोत. खरं तर सौमित्र सरांच्या सुद्धा आमच्या दुष्काळाच्या भागामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यावेळी टेप आणि कॅसेट्स असायच्या. त्यावेळी मी गारवाची गाणी ऐकून आमच्या दुष्काळाचं थोडंसं निवारण करून घ्यायचो. तर धुमाळे सर जे आहे ते बीडला त्यांनी कनकालेश्वर महोत्सव खूप मोठा आयोजित केलेला आहे. बबन पोद्दार सरसुद्धा ग्रामीण साहित्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि वेदपाठक सरांची तर 2 पुस्तकं आत्ता प्रकाशित होत आहेत. आजच्या प्रकाशन संदर्भाला आणि आजच्या दिवसाला फार वेगळं महत्त्व आहे. आज इथं खरं तर वेदपाठक सरांचे 3 कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत परंतु त्याचे प्रकाशन समारंभ माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये झालेले नाही आहेत. त्यामुळे मी असं म्हणत असतो की शासकीय सेवा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपत्य वेगवेगळ्या शहरामध्ये जन्म घेत असतात. त्याप्रमाणे पुस्तक हे त्या लेखकाचं किंवा चित्रकाराचं ते एक अपत्य असतं आणि पुण्याच्या भूमीवर सरांना आज एकच अपत्य नाही तर एकाच वेळी जुळं झालेलं आहे. सरस्वतीचं जे वाहन आहे आणि ज्यांची साधना करून आम्ही पुण्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये जी काम करतो त्या मयूर चित्रांचं प्रकाशन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. खरं तर आजच्या दिवसाला विशेष संदर्भ आहे. आज अमळनेर येथे साहित्य संमेलन होत आहे परंतु मगाशीच मी पाटणे सरांशी बोललेलो आहे. साहित्य संमेलनांचं विकेंद्रीकरण होणं फार गरजेचं आहे. साहित्य संमेलन वर्षातून एकदा होतं. त्याचे काही म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर टीका टिप्पणी होत राहते. तो आपला इथे विषय नाही आहे. परंतु आज जो सोहळा झालेला आहे असे हजारो सोहळे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जगामध्ये अमेरिकेमध्ये महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून होत असतात. त्याची दुर्दैवानं आपल्या व्यवस्थेमध्ये सरकार दरबारी कुठल्याही प्रकारची नोंद घेतली जात नाही. हे आपलं दुर्दैव आहे. उद्याच्याला आमच्यासारख्या प्रकाशकांनी पूर्ण वेळाची नोकरी सोडून पुस्तक प्रकाशन क्षेत्रामध्ये काम करायचं म्हटलं आणि भविष्यामध्ये काही सवलती घ्यायच्या म्हटल्या शासनाकडून लवकरच आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार आहे अशी आशा बाळगूयात. आणि ज्या दिवशी अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळेल त्या दिवशी मराठीमध्ये प्रकाशित होणारी पुस्तकंची यादी काढली फक्त 1 वर्षामध्ये तर ती कुठेही नोंद उपलब्ध नाही आहे. ISBN क्रमांकाप्रमाणे काही यादी मिळू शकते परंतु त्यात सगळ्या भाषांचा समावेश असतो त्यामुळे अशी प्युअर यादी मिळू शकत नाही. वेदपाठक सर माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी मराठी भाषेमध्ये किमान 50,000वरून अधिक पुस्तकं प्रकाशित होतात. आमचं आणि समीरचं असं भाग्य आहे आमचे सहकारी की आम्ही त्यातले महिन्याला किमान 1000 ते 2000 पुस्तकं पाहत असतो. आम्ही वाचन होत नाही एवढं परंतु पाहत असतो. उमाकांत दांगट सरांनी मला वेदपाठक सरांचा परिचय करून दिला आणि सरांचे घटाघटांचे रूप आगळेवर पाटणे सर खूप छान बोलणार आहेत. पाटणे सरांना मी मगाशीच बोललो की पाटणे सरांचं भाषण ऐकताना आम्हाला प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची आठवण येते. तुम्हाला सुद्धा तो अनुभव थोड्या वेळामध्ये येणारच आहे. त्याबद्दल सर बोलणार आहेत. मयूरचित्र तयार करताना उमाकांत दांगट सरांनी वेदपाठक सरांनी आम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं की आपणास आश्चर्य वाटेल की पुस्तक कसं तयार होणार आहे ते आज सरांनी प्रकाशन झाल्याच्या नंतर इथे पाहिलेलं आहे. त्यामुळे सरांचं मी फार मनापासून आभार मानतो की सरांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. लेखक जनरली प्रकाशकांना खूप त्रास देतात असा आमचा आणि एकूण प्रकाशन व्यवसायाचा अनुभव आहे परंतु सरांनी मला तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा एवढं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं मयूरचित्र हे कॉफी टेबल बुक जरी असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये सरांच्या हजारो चित्र म्हणजे सर 30 वर्षांपासून मोरांचे चित्र काढतात. मी तर सरांना या निमित्ताने विनंती करतो आणि वल्लरी प्रकाशनाच्या माध्यमातून सरांना भविष्यात मदत करतो की सरांचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये खरं तर नाव नोंदवायला पाहिजे. सलग 30 वर्षापासून एक व्यक्ती दररोज रंगीत स्वरूपातलं मोराचं चित्र काढतोय फक्त ही एक अद्भुत आणि अनाकलनीय गोष्ट आहे. सरांना सरस्वतीचे आशीर्वाद असल्याशिवाय ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यानंतर
सरांनी हजारो चित्र काढलेत. आम्ही निवडायची कशी ह्याच्यावर आम्हाला खूप मोठा प्रश्न होता. आम्ही अनेक वेळा चर्चा केली, पण शेवटी असा निर्णय घेतला की वेद पाठक सरांना जी 200-300 चित्र त्यांनी शॉर्टलिस्ट करून आमच्याकडे पाठवली आणि त्यातली तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही वापरा असं म्हटले आणि त्यातली आम्हाला जी योग्य वाटेल ते चित्र आम्ही त्यामध्ये वापरली. विशेष म्हणजे प्रत्येक मोर चित्राच्या खाली आदरणीय बागमार सरांनी त्या मोरामधून त्यांना काय दिसलं असं 4-4 ओळींचं विश्लेषण पुस्तकामध्ये आम्ही उद्धृत केलेलं आहे. खरं तर बागमार सरांनी जे विश्लेषण लिहिलेलं होतं ते बहुतेकदा 1-2 पानांचं होतं, परंतु जागेच्या मर्यादेअभावी किंवा स्वरूपाच्या मर्यादेअभावी आम्ही प्रत्येक मयूरचित्राचं 50 ते 60 शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. खरं तर बागमार सरांची क्षमा मागून मी सांगू इच्छितो की माझ्या पद्धतीनं माझे संपादकीय स्किल त्यात वापरून त्याचे संपादन करायचा प्रयत्न केला. त्यात त्या एका मोराच्या वर्णनामध्ये इतकं सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. कदाचित तरुण असल्यामुळे मला ते आवडलेलं असेल, परंतु सरांनी एक बदामाचं चित्र काढलेला मोर काढलेला आहे आणि त्या बदामाच्या चित्राकडे बघून बागमार सरांना लैला आणि मजनूची गोष्ट आठवते. मजनू लैलाच्या प्रेमात पडतो आणि मजनूच्या वडिलांना ते राग येतो की एका दासीपुत्राच्या तू प्रेमात पडलास. ते आजूबाजूच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्यात सुंदर राजकन्यांना समोर उभं करतात आणि यातली कुठलीही निवड म्हणतात, परंतु मजनू असं म्हणतो की मला लैलाच पाहिजे. तर त्याचे वडील असं विचारतात त्याला की अरे एवढ्या सुंदर स्त्रिया, एवढ्या सुंदर मुली तुझ्या समोर उभ्या असून तुला लैलामध्ये काय दिसतंय? तर मजनूने फार सुंदर उत्तर दिलं. मजनू असं म्हणतो, बाबा लैलाचं सौंदर्य बघण्यासाठी हृदयामध्ये प्रेम असावं लागतं आणि डोळ्यामध्ये सौंदर्य असावं लागतं. अशा तात्विक आणि आध्यात्मिक लेवलनी सगळ्या मोरांचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणून म्हणजे मयूर चित्र पाहून फक्त आपल्याला पान उलटायचं नाही आहे, तर सरांनी केलेलं विश्लेषणसुद्धा लिहायचं आणि त्यात सरांनी उद्धृत केलेलं आहे की प्रत्येकाला त्या मोरामध्ये वेगळं काहीतरी दिसू शकतं, प्रत्येकाला त्या मोरामध्ये वेगळं काहीतरी दिसू शकतं. त्यामुळे आत्ताच्या मयूर चित्रामध्ये आपण जागेच्या अभावी 90 मोर चित्रांचा समावेश करू शकलेलो आहे आणि लेखक नाही आहेत, म्हणजे ह्या पुस्तकामध्ये लेखक नाही आहेत, कवी नाही आहेत, चित्रकार आहेत. मग ते कसं नाव त्यांना द्यावं, त्यामुळं आम्ही वेद पाठक सरांचा उल्लेख करताना मयूर चित्रकार असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आणि बागमार सरांनी जे विश्लेषण लिहिलेलं आहे त्या बागमार सरांच्या विश्लेषणाला मयूर वर्णनकार असा आम्ही शब्द वापरलेला आहे. त्यामुळे फार सुंदर पुस्तक आहे. मी पाटणे सरांना मगाशी सांगितलं की जे वाचक आम्ही तयार केलेल्या पुस्तकांना स्पर्श करतील त्यांना निश्चितपणे पुस्तक उघडण्याच्या पूर्वी आपल्या हातामध्ये काहीतरी वेगळं मिळालेलं आहे असा त्यांना आनंद होईल. सरांचे 90 मयूर चित्र आज प्रकाशित होत आहेत. सरांचे 100 मयूर चित्रांचे 100 पुस्तकं प्रकाशित करूयात आपण, अशी सरांना मी शुभेच्छा देतो आणि ती संधी सरांनी वल्लरी प्रकाशनाला द्यावी. सर्वांनी वल्लरी प्रकाशनाचं बाहेर पुस्तकं आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वल्लरी प्रकाशन मागच्या 1.5 वर्षामध्ये 50हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. नव्या कवींना संधी देण्यासाठी आपण प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. पुढच्या 2.5 वर्षांमध्ये होलिस्टिक हिंदुत्व म्हणजे समग्र हिंदुत्व या नावाचा एक आपण खंड प्रकाशित करणार आहोत आणि असे काही मोठी प्रकल्पावर आपण आता सध्या काम करत आहोत. सर खरं तर पुण्यामध्ये प्रकाशन समारंभाला रसिक मिळवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. नामवंत साहित्यिक मला सांगतात की आमच्या कार्यक्रमाला तुम्ही काहीतरी 10-15 रसिक पाठवा म्हणून, परंतु आज ह्या सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवरून आणि सभागृह माणसांच्या गर्दीने फुलून वाहिलेले, त्यामुळे वेद पाठक सरांच्या लेखणीमध्ये आणि वेद पाठक सरांच्या व्यक्तिमत्वात जो स्नेह आहे तो या सभागृहामध्ये आपल्याला दिसतोय. सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीप्रती मी आज माझ्या आत्म्याच्या शेवटच्या अनुरेणूपासून आभार मानतो. अनावधानाने कुणाचा उल्लेख राहिलेला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. त्याचप्रमाणे हा जर कार्यक्रम यशस्वी झाला तर ते सारं यश मयूर चित्रकार वेदपाठक सर यांचं आहे आणि कार्यक्रमात काही त्रुटी राहिली असेल तर आपण उदाहरण तक करणारे माझ्यासारख्या तरुण व्यक्तीला समजून घ्याल अशी मला आशा वाटते. इथंच बोलून मी थांबतो. सर्वांनी पुस्तक खरेदी करावं, कारण पुस्तक विक्रीवर प्रकाशकांचा व्यवसाय चालत असतो. त्यामुळे सर्वांनी पुस्तक खरेदी करावं अशी शेवटची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आत्म्याच्या शेवटच्या अनुरेणूपासून सर्वांचे आभार मानतो. खूप धन्यवाद.